हाय गाईज, वैशालीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवतोय क्रिस्पी ब्रेड पॉकेट्स. तर त्या रेसिपी बघूया आपण. त्यासाठी आपण घेतलंय ब्रेड क्रम्स लागणार आहेत आपल्याला. इथे कॉर्न फ्लोअर लागणार आहे स्लरीसाठी. इथे जिरा पावडर आहे, मिक्स हब आहेत, चिली फ्लेक्स आहेत, हिरव्या मिरच्यांचे बारीक चिरून असे तुकडे बारीक करून घेतलेले, कोथिंबीर आहे, बटाटा उकडलेला आहे, इथे हिरवी चटणी घेतलेली आहे, त्याचबरोबर मीठ आहे आणि कांदा टोमॅटो. याच्यामध्ये तुम्ही भाज्या पण टाकू शकता वेगवेगळ्या. तर आपण आता बघूया. तर गाईज आपण सुरुवातीला बटाटा किसून घेतोय. तुम्ही स्मॅश करून घेतला तरी चालेल स्मॅशरने. मी किसून घेते. बोलू. तर गाईज आपण आता हे बटाटा किसून घेतलाय ना, त्याच्यामध्ये आपण टोमॅटो, कांदा, त्याच्यानंतर ही थोडी मिरची आहे ती टाकणार आहे. हे मिक्स हब, जिरा पावडर आणि थोडीशी मिरची, कोथिंबीर थोडी टाकणार. तर हे थोडंसं मोझरेला चीज पण घालते, त्याच्यामुळे टेस्ट पण छान येते. आणि जरा तर आता आपण कढई मध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण आता हे स्लरी करून घेऊया आणि पॉकेट बनवायला घेऊया. तोपर्यंत तेल तापतंय आपलं. जास्त पातळ नाही करायची, थिकनेसच ठेवायचा स्लरीला. बोलू. पहिल्यांदा आपण थोडी चटणी लावून घेऊया एका स्लाइसला, आणि एका स्लाइसला आपण जे काही स्टफिंग केलंय ते स्टफिंग लावून घ्यायचे आपण. तर आपली ही हिरवी चटणी आहे. याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि छोटासा आल्याचा तुकडा टाकलेला आहे. तर गाईज एका बाजूला आपण तर गाईज आपण आता बघू शकतो एका स्लाइसला स्टफिंग लावलं, एकीकडे हिरवी चटणी लावली. ती आता फोल्ड करूया आणि आपण ह्याचं कटिंग करूया. जम्बो आहेत हे. आता ब्रेड पॉकेट्स आपले रेडी झालेले आहेत बनवून. कसे वाटतात ते बघा तुम्हाला. गाईज खूप सुंदर झालेले आहेत आपले ब्रेड पॉकेट्स. नक्की करून बघा ही रेसिपी, आणि कशी वाटते ती मला नक्की. तर गाईज कशी वाटली माझी ब्रेड पॉकेटची रेसिपी, नक्की करून बघा. मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.